एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत पुण्यातल्या अजून एका खूप छान अशा एक्झिबिशनला। आता आज एक्झिबिशनमध्ये असं काय खास आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळणार आहे। तोपर्यंत आपण हे एक्झिबिशन कसं आहे ते पाहूयात। एक्झिबिशनमध्ये तुम्हाला जायचं असेल तर एंट्री अगदी फ्री आहे। फक्त इथे पार्किंग तिकीट आहे 10 रुपये टू व्हीलरसाठी आणि 20 रुपये फोर व्हीलरसाठी। बाहेर प्रचंड ऊन असल्यामुळे आणि काहीतरी सुंदर असल्यामुळे तो पार्ट मी तुम्हाला शेवटला दाखवणार आहे व्हिडिओच्या। त्यामुळे आता आपण आतमध्ये जाऊयात आणि आतमध्ये काय काय आहे ते बघूयात। आतमध्ये खूप छान असे कपड्यांचे ज्वेलरीचे स्टॉल्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। कपड्यांमध्ये जसं की प्लाझो म्हणा, हे अशा पद्धतीचे 3 पीस मधले ड्रेस पीस म्हणा, 2 पीस मधले कॉर्ड सेट म्हणा किंवा मग डेली वेअरच्या कुर्तीज वगैरे खूप सुंदर असं कलेक्शन इथे आहे। आणि अगदी 150 रुपयापासून हे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे। विविध प्रकारच्या राजस्थानी बँगल्स, मेटलच्या बँगल, काचेच्या बांगड्या, त्याचबरोबर अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या कचाकडीच्या बांगड्या वगैरे तुम्हाला इथे पाहायला मिळतील। समरसाठी खूप छान असे हँड प्रिंटेड असलेले स्टॉल्स वगैरे इथे अवेलेबल आहेत। अतिशय सुंदर असं साड्यांचं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणारच आहे। पण त्याचबरोबर ना जे डेली वेअरसाठी आपल्याला वन पीस लागतात किंवा आता उन्हाळ्याच्या सीझनसाठी खूप छान छान असे कम्फर्टेबल टॉप्स किंवा कुर्तेस तुम्हाला हवे असतील, छान छान असे सॉफ्ट ड्रेस मटेरियल हवे असतील तर त्या सगळ्याचे इथे खूप सुंदर कलेक्शन आहे। आणि ह्या सगळ्यांची स्टार्टिंग रेंज फक्त 200 रुपीज आहे। कॉर्ड सेट्स हवे असतील तर ते तुम्हाला 600-650 मध्ये मिळून जातील। त्याचबरोबर मुलांचं सुद्धा खूप छान असं कलेक्शन आहे इथे। 200 पासून 400 च्या रेंजपर्यंत मुलांचं सुद्धा खूप छान असं कलेक्शन आहे, ज्यामध्ये टी शर्ट्स, कुर्ताज वगैरे आहेत। त्याचबरोबर लहान मुलांचं सुद्धा भरपूर कलेक्शन आहे। अगदी 100 रुपयापासून मुलांच्या कपड्यांची स्टार्टिंग प्राइस आहे। त्यानंतर हा एक स्टॉल येतो। इथे तुम्हाला ना देवाऱ्यात ज्या काही वस्तू लागतात त्या सगळ्या पूजेच्या सामानाचा हा स्टॉल आहे। बॉडी केअर, हेअर केअरसाठी काही प्रोडक्ट्स लागणार असतील तर त्याचा स्टॉल सुद्धा इथे अवेलेबल आहे। किचनमध्ये किंवा आपल्या बाथरूममध्ये ज्या काही गोष्टी लागतात त्याचा स्टॉल सुद्धा तुम्हाला इथे भेटेल। त्याचबरोबर फुटवेअरचं कलेक्शन आहे इथे खूप छान छान असं। 250 पासून ह्या फुटवेअर्स आहेत। अगदी वेगवेगळ्या रंगाचे दुपट्टे, वेगवेगळ्या रंगाचे स्कर्ट, फ्लोरल प्लाझो, शॉर्टवाले प्लाझो, लॉंगवाले प्लाझो, शॉर्ट स्कर्ट्स वगैरे ह्यांचं सुद्धा खूप छान कलेक्शन आहे इथे। लहान मुलींसाठी तर कलेक्शन आहे आणि मोठ्या मुलींसाठी सुद्धा आहे। 150 रुपीजपासून इथली रेंज स्टार्ट होते। हे आता सध्या असे ट्रेंडिंग असलेले प्लाझो वगैरे तुम्हाला 400 रुपीजमध्ये मिळून जातील। आणि ना ह्यांचा घेर खरंच खूप छान आहे। लहान मुलांचे हे अशा पद्धतीचे स्कर्ट्स आहे जे तुम्हाला 150 पासून मिळून जातील। छोट्या मुलांच्या एक्सेसरीजचा सुद्धा स्टॉल आहे आणि इथे तुम्हाला 20-30 रुपयाच्या भरपूर वस्तू पाहायला मिळणार आहेत। त्याचबरोबर पायातल्या अँकलेटचे वेगवेगळे प्रकार, इयरिंगचे वेगवेगळे प्रकार हे सुद्धा इथे तुम्हाला 50-100 रुपयाच्या रेंजमध्ये अगदी इझिली मिळतील। ज्वेलरीची स्टार्टिंग प्राइस सुद्धा इथे 50 रुपीज आहे। थोडंसं बार्गनिंग केलं तर 40 रुपीजमध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल। आणि त्याचबरोबर हे जी किंमत सांगतात ना त्यातले 10-20 रुपये तर इथे डेफिनेटली कमी होतातच। क्लोथ्समध्ये तुम्ही 100-1 रुपये सुद्धा कमी करू शकता किंवा बार्गनिंग स्किल तुमच्याकडे जितकं छान असेल तेवढ्या कमी रेटमध्ये तुम्ही छान छान गोष्टी घेऊ शकता। ह्या स्टॉलवरचं जे इयरिंगचं कलेक्शन आहे ना ते खरंच खूप जास्त युनिक होतं। इथे ना 200 रुपीजच्या रेंजमध्ये ज्या काही इयरिंग्स होत्या त्यांचं कलेक्शन खरंच खूप छान आहे। मी इथून काही इयरिंग्स स्वतःसाठी सुद्धा घेतलेले आहेत। असे भरपूर स्टॉल्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत ह्या एक्झिबिशनमध्ये। त्याचबरोबर ना घराच्या सजावटीच्या वस्तूसुद्धा तुम्हाला इथे खूप छान छान अशा पाहायला भेटतील। आणि ना घरातल्या उपयोगाच्या वस्तूसुद्धा पाहायला मिळणार आहेत। हे इथे काही डेकोरेटिव्ह पीसेस आहेत।
हे ना वुडनचे एक कप होल्डर वगैरे तुम्ही म्हणू शकता ते आहे, पण हे ना एवढ्या अट्रॅक्टिव्ह पद्धतीने आहेत ना इथल्या काय काय गोष्टी की त्या बघायला अगदी युनिक आणि छान वाटतात। हे सुद्धा तुम्हाला 100-150 रुपयात अगदी इझिली मिळून जातात। इथली स्टार्टिंग प्राइस तर अगदी 30 रुपीज आहे। ह्या कमालीच्या अशा वुडन चेअर्स तुम्हाला 7000 रुपीजमध्ये वगैरे मिळून जातील। हे जे पॉट तुम्ही पाहताय हे 1000-1500 मध्ये अगदी इझिली मिळून जातील। अगदी वेगवेगळ्या पद्धतीच्या ह्या हँडमेड बॅग्स आहेत इथे। अतिशय सुंदर असे कॅन्डल होल्डर किंवा हे हत्तूचे वेगवेगळे प्रकार आहेत ह्या स्टॉलवरती। आणि हे सगळं फिरून झालं ना की आता ना ह्या एक्झिबिशनमध्ये अजून काही वेगळं असणार आहे आणि ते म्हणजे हे फर्निचर। आतापर्यंत बऱ्याच एक्झिबिशनमध्ये आपण गेलोय पण तिथे ना असं फर्निचर वगैरे आपल्याला कधी कुठे पाहायला मिळालेलं नाहीये। ह्या एक्झिबिशनमध्ये ना तुम्हाला फर्निचर सुद्धा पाहायला मिळणार आहे, जसं की सोफा सेट म्हणा, डायनिंग टेबल म्हणा, काउच म्हणा, हे अशा पद्धतीचे साईड टेबल वगैरे हे सगळं वुडनमध्ये आहे। सोफ्यांमध्ये वगैरे सुद्धा अगदी मस्त भरपूर अशी व्हरायटी आहे आणि ना प्रत्येकाचं फॅब्रिक, प्रत्येकाचं जे लेदर वगैरे आहे ते सगळं वेगळं आहे। इथे ना ह्या 2 छोट्या चेअर आणि हा एक छोटासा टेबल होता, मला खूप जास्त आवडला होता तो, तेच मी तुम्हाला सांगत होती। त्यानंतर मला इथलं सगळ्यात जास्त काही आवडला असेल तर तो हा झोपाळा। खूप सुंदर असा झोपाळा होता। तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा गार्डन असेल ना तुमच्याकडे छान, तर त्या गार्डनमध्ये टेरेसवरती हा झोपाळा अगदी आहे तसा नेऊन लावू शकता। पूर्ण वुडनचं त्याच्यावरती वर्क केलं असल्यामुळे 17,000 रुपीजला तो होता, पण त्यांनी ना बार्गेनिंग केल्यावरती ते लोक कॉस्ट कमी करतात। त्यानंतर हे वेगवेगळे सोफ्याचे प्रकार होते। प्रत्येकाचं फॅब्रिक डिफरंट आहे आणि प्रत्येकाचे लुक वेगळा आहे आणि प्रत्येकाची प्राइस सुद्धा वेगळी आहे। मी प्रत्येक सोफ्यावरती बसून बघत होते। आता फर्निचर सेक्शनमधून थोडे पुढे आलो ना आपण की इथे परत अजून एक सेक्शन आहे। इथे वुडनच्या खूप छान छान अशा वस्तू आहेत। ट्रे, चमचा, टिश्यू पेपर होल्डर वगैरे असं खूप वेगवेगळी व्हरायटी आहे यामध्ये सुद्धा। तिथूनच जर आपण बाहेर आलो ना तर इथे अजून एक मोठा सेक्शन केला आहे त्यांनी, जिथे ना काही तुम्ही घेतलं तरी 30 रुपीज अशी प्राइस आहे त्याची। बऱ्याचशा प्लास्टिकच्या वस्तू आहेत त्यामध्ये। इथे बाहेर एक सेपरेट एरिया आहे जिथे कार्पेट्स आहेत अगदी वेगवेगळ्या रेंजपासून वेगवेगळ्या सायझेसपर्यंत। आणि त्यानंतर ना इथल्या मेन अट्रॅक्शनच्या इथे आपण येऊन पोहोचतो। ॲक्च्युली मी हे तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच दाखवणार होते, कारण एक्झिबिशनमध्ये एंटर करताना पण आपल्याला हा वाला सेक्शन लागतो। प्रत्येकाला वाटतं की आपलं घर असू दे किंवा तुमचा एखादा छोटा बिझनेस एरिया असू दे किंवा एखादं तुमचं हॉटेल, रेस्टॉरंट वगैरे असू दे, ते प्रत्येकाला छानच ठेवायचं असतं। त्याच्यामध्ये काहीतरी युनिक टच ॲड करायचा असतो। तो युनिक टच ॲड करण्यासाठी जे काही इथे छान छान लागणार आहे ना ते सगळं तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। इथे ना खूप छान छान असे टेबल्स होते, खूप छान असे डेकोरेटिव्ह पीस होते। आपण ना जे मोठे मोठे गार्डन्स वगैरे असतात ना, लॉन असतात, त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी ह्या खूप छान छान अशा मूर्त्या वगैरे होत्या आणि हे सगळं ना रिअलमध्ये पाहायला खूप छान होतं। तुमचं जर घर मोठं असेल किंवा गार्डन एरिया मोठा असेल ना तर तुम्ही डेफिनेटली एकदा ह्या एक्झिबिशनला या आणि इथून ना खरंच खूप छान छान गोष्टी तुम्ही घेऊ शकता घराच्या सजावटीसाठी, तुमच्या लॉनच्या सजावटीसाठी किंवा टेरेस वगैरे सजवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा। खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह अशा मूर्त्या आहेत इथे। हे ना फाउंटन आहेत जे आपण अंगणामध्ये वगैरे लावतो ते आहेत। त्यानंतर हा एक पीस तुम्ही पाहू शकता, किती सुंदर वाटतोय हा सुद्धा। असे खूप सुंदर सुंदर डेकोरेटिव्ह पीस आहेत इथे। ह्या एक्झिबिशनचा जर सगळ्यात भारी पार्ट कोणता असेल ना तर हा वाला सेक्शन आहे। इतक्या सुंदर मूर्त्यांनी इतके सुंदर डेकोरेटिव्ह पीस आहेत ना इथे। खरंच ह्या एक्झिबिशनचा सगळ्यात अट्रॅक्टिव्ह किंवा सगळ्यात असं मेन वाला पार्ट म्हटलात ना तर तो हा वाला आहे। यांची स्टार्टिंग प्राइस सुद्धा ना अगदी 500 रुपीजपासून आहे।
आत्तापर्यंत मी तुम्हाला इतके एक्झिबिशन दाखवलेत ना, त्या एक्झिबिशनमध्ये ना हे जे माझ्या मागे तुम्ही सेक्शन पाहताय ना, हे वालं सेक्शन नव्हतंच. हे पहिलं एक्झिबिशन असं आहे की ज्याच्यामध्ये हे वालं सेक्शन आहे आणि हे खूप सुंदर आहे. आत्तापर्यंत ना आपण आपल्या चॅनलवरती बरेच सारे एक्झिबिशन पाहिले, पण त्या कोणत्याच एक्झिबिशनमध्ये ना इतके सुंदर डेकोरेटिव्ह पीस नव्हते असं माझा म्हणण्याचा अर्थ आहे. आणि खरंच तुम्ही जर कल्याणीनगरच्या आसपास कुठे असाल ना किंवा पुण्यामध्ये कुठे असाल तर ना 30 मार्चपर्यंत हे एक्झिबिशन असणार आहे. तुम्ही खरंच इथे जाऊन या. तुमचं घर सजवण्यासाठी, तुमच्या घराचा बाल्कनीचा एरिया किंवा गार्डन एरिया, टेरेस एरिया सजवण्यासाठी, तुमचं ऑफिस एरिया सजवण्यासाठी खूप छान छान असे डेकोरेटिव्ह पीस तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्यानंतर समोर हा पूर्ण असा क्रॉकरी एरिया आहे. इथे ना खरंच खूप छान आणि खूप घेण्यासारख्या वस्तू आहेत. खूप कमी प्राईजमध्ये तुम्ही इथून काय काय बाय करू शकता आणि ना बार्गेनिंग स्किल असेल तुमच्याकडे तर अगदी कमी किमतीमध्ये खूप छान छान गोष्टी तुम्ही घेऊ शकता. कल्याणीनगर मेट्रो स्टेशनपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती हे एक्झिबिशन आहे. मी लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. येत्या 30 मार्चपर्यंत हे एक्झिबिशन असणार आहे. सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत असा हा एक्झिबिशनचा टायमिंग असणार आहे. त्यामुळे पुण्यातले असाल तर एकदा नक्कीच ह्या एक्झिबिशनला भेट द्या. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.